तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपण उंबरी येथील दुग्ध व्यवसायक यांची आज मुलाखत घेणार आहोत. तर हा यांचा शेड आहे. तर आपलं नाव काय? माझे नाव रामदास मारुतराव दळवी, उमरी खुर्द, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर किती वर्षापासून हा तुम्ही दुग्ध व्यवसाय करता? हे आम्ही 2012 पासून करतो बाबा. 2012 पासून. हो. तर सुरुवात किती म्हसडीपासून केली? सुरुवात 2 म्हशीपासून केली आहे. 2 म्हसडीपासून. हो. आणि हे जे आता हे तुम्ही हे जे मोठा दुग्ध व्यवसाय केलेला आहे, तर हे कधीपासून करायले? हे आता वाढतच गेलं. जसं 2 म्हशी घेतल्या तसं पुन्हा मग त्याची इन्कम दिसू लागला आम्हाला. मग वाढत गेलं. हे आम्हाला माहित नाही एवढं झालं ते. हे वाढतच चाललं आणि तिकडे पुन्हा दुसरं शेड झालं, ते सब पूर्ण झालं. एवढे ढोरं बांधले झाली, वाढली त्याला. म्हणजे जसं शेतकरी मित्रांनो, की जसं आपण समजा फक्त डोंगर वरी बघायचं नाही, तर एक एक पाऊल चढत आपण डोंगरावर कधी गेलो हे आपल्याला माहिती नाही, तसं यांनी केलेलं आहे. तर बघू शकता 2 म्हसडी पासून यांनी किती आजपर्यंत आता तिकडे किती आज किती म्हसडी आहेत तुमच्याकडे? आता आमच्यापाशी मोठ्या 6 आता आणि वघारे 4 आहेत बघा. वघारे 4. तर याच्यातले दूध किती देतात जनावर? आता सध्या 2च आहेत. 4 येण्याच्या अवस्थेत आहेत. असं का? तुम्ही दूध व्यवसाय म्हणून करता का गाभण झालेला विकता वगैरे? नाही, दूध व्यवसायच करतो. दूध व्यवसाय. हो, गाभण झालेला विकत नाही. बरं, चालेल. आणि महिन्याकाठी असं अंदाजित तुम्हाला याचं नियोजन लावण्यासाठी काय करावं लागते? चारा व्यवस्थापन म्हणजे आता आपल्या रोजच्या शेतातले जे हे आपलं गजरा, मुरघास, लसण घास, हे आपल्या शेतातच आहे. इन्कम आपल्याला कुठं आणायचं काम नाही, काही नाही. हिरवी वैरण. शेतकरी मित्रांनो, यांनी मला सांगलं की यांचं हे जे डेअरी फार्म आहे, याच्यापासून यांचं शेत किती किलोमीटर? 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. तर 1 किलोमीटरचं नियोजन लावण्यासाठी यांच्याकडे यांनी छोटा ट्रॅक्टर पण घेतलेला आहे, टॅली म्हणून. याच्यामध्ये रोज गवत आणून याची कुट्टी मशीन करता ना इथं? हो. तर इथं कुट्टी मशीन करून या जनावरांना हे टाकतात. तर हे बघू शकता कसं साध्या पद्धतीने यांनी हे म्हैस पालनाचं शेड बनवलेलं आहे. आणि हे गव्हाणी बघू शकता. तर पहिल्यांदा सांगा, या शेडला अंदाजित किती खर्च आला असेल? या शेडला पहिला आला असेल बघा 40,000 रुपये खर्च. 40,000 का? हो. बर. आणि म्हणजे 12 मध्ये बनवलेला शेड आहे. 2012 मध्ये. तर त्यावेळेस थोडं लोखंड स्वस्त असेल. तर यावेळेस 10, 20, 50,000 आगाव धरू आहे. हो, आता त्याला 1 लाख लागते एवढ्या शेडला. आणि हे जो गोटा आहे समजा, हे किती म्हसडीसाठी? 6 म्हशीसाठी आहे, पुरत्याच आहे. 6 म्हसडीसाठी. हो, आरामशीर बसतं. आणि या आता समजा हे म्हसडी आता तुमचं सकाळपासून यांचं नियोजन कसं राहते चाऱ्याचं? सकाळी उठल्यापासून सकाळी एकदा आम्ही उठलं की हे दूध काढणं, झाडून फिडून काढणं, आणि पुन्हा कोरडी वैरण टाकणं एक टाइम. आणि संध्याकाळचं तसंच रोटेशन, पुन्हा शेण काढणं, झाडून काढणं, आणि पुन्हा ओली वैरण टाकणं संध्याकाळची. असं नियोजन. 2 टाइम चारा, 2 टाइम पाणी. हौदा इकडे हौदावर नेत असतो. चालेल. आणि दूध म्हणजे तुम्ही स्वतः काढता? हो, घरी स्वतः काढता. चालेल. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या उमरी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील शेतकरी यांनी असं कमी खर्चामध्ये, आणि ही जागा किती असेल? हे 10 गुंठे आहे. 10 गुंठ्यामध्ये जर्सी गाय पालन आणि म्हैस पालन केलेलं आहे. आणि उत्तम प्रकारे केलेलं आहे. ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. आणि हे बघू शकता. आणि छोटे इन्कम आमचं याचं आहे, कोंबड्याचं आहे. आणि यासोबत यांनी 100-200 रुपये रोजच. हे बघू शकता की यांनी या व्यवसायाला सोबत, कारण कुक्कुटपालन पण केलं, कारण याच्याच आपल्या शेणावर याच्यावर जगतात. आणि हे बघू शकता यांनी खाली कोबा केलेला आहे. आणि हे कोबा केल्यामुळे हे जे घाण आहे ते अशी एका कोणत्यानं काढून असं बाहेर इकडं काढून दिलेली आहे शेतामध्ये. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त घाण कोठ्यामध्ये न राहता नक्कीच हा दुग्ध व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. तर तुम्ही दुग्ध व्यवसाय तरुणांना तुम्ही जर सांगले 2012 पासून सुरुवात केली आणि तुम्हाला माहित नाही की आजपर्यंत इतकं झालं,
तर तरुणांनी येताना या व्यवसायामध्ये कोणती जिज्ञासा घ्यावी, म्हणजे कोणता विचार करावा? काही अडचणी? नाही, अडचणी तर राहतात आज, पण याच्यामध्ये उतरल्याशिवाय अडचणी पता लागणार नाहीत. 2 म्हशीपासून सुरुवात करू शकतात, जास्त म्हशीपासून सुरुवात करण्यात मजा नसते. अडचणी असतात, आज प्रत्येक धंद्यात अडचणी राहणारच. तर शेतकरी मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा 1 म्हसड 2 म्हसडीपासून सुरुवात करा आणि नक्कीच याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होसाल. आणि जिद्द चिकाटी ठेवली तर आपल्या शेतीला जोड व्यवसाय करून तुम्ही प्रगती साधू शकता. आणि हाच स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसायाचा उद्देश आहे. आणि नक्कीच यातून तुम्ही यांच्या या व्यवसायातून थोडीशी माहिती घेऊन, जर तुम्हाला माहिती आपल्या जवळपास लागत असेल तर पुन्हा एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा. आमचं नाव रामदास मारुती दळवी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9309728732. तर नक्कीच ज्यांना कुणाला माहिती लागत असेल तर यांना आपण संपर्क करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.